अमरावतीत गुन्हे शाखेची धडक मोहीम. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर कारवाई. अमरावती शहरात अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या आणि कायदेशीर उल्लंघन करणाऱ्या इसमांविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशनानुसार गुन्हे शाखेचे विशेष पथकाने 13 जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापेमारी करून ही कारवाई केली. फेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदू स्मशानभूमी परिसरात महेश कृष्णा खोब्रागडे वय 22 याला लोखंडी चाकूसह ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार तो गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरत होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चाकूंची किंमत सुमारे 1000 रुपये असून त्याच्या विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच परिसरातील ऑक्सिजन पार्क जवळ अक्षय संजय गवी वय 29 हा हातात लोखंडी चाकू घेऊन नागरिकांना धाक दाखवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाई दरम्यान त्याच्याकडून घातक चाकू जप्त करण्यात आला. परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान नागपुरी गेट पोलीस ठाणा हद्दीत मसांजगंज बगीचा परिसरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करून फिरत असलेल्या हसन खान वय 23 वर्ष याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान त्याच्याकडूनही लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. तडीपार आदेशाचे उल्लंघन आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर आणि दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी आणि अवैध शस्त्रधारकांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष मोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.